Stockport. Learn, focus, earn. नमस्कार. स्टॉकपोर्ट मराठीच्या एका नवीन भागात सगळ्यांचं स्वागत. आज आपण बघतोय स्टॉकपोर्टची साप्ताहिकी. दर रविवारी आपण रात्री 9 वाजता भेटत असतो. या आठवड्यात साधारण आपण 2 स्टॉक्स बघणार आहोत आणि मागच्या आठवड्यात सुद्धा जे 2 स्टॉक्स बघितले होते त्याचा आढावा घेणार आहोत. तर मागच्या आठवड्यात जे बघितले होते ते स्टॉक्स म्हणजे हे. मागच्या आठवड्यात आपण बघितलं होतं ते म्हणजे प्रेस्टिज इस्टेट आणि तेव्हा तो ब्रेकआउटच्या बेतात होता, ब्रेकआउट झाला होता आणि या आठवड्यात बघू शकतो की तो साधारण म्हणजे मागच्या आठवड्यात ओव्हरऑल सेटल झालेला आहे वरच्या बाजूला. तर ओव्हरऑल मार्केट पडत होतं, तरीसुद्धा हा बऱ्यापैकी स्टेबल राहिला आहे असं म्हणू शकतो आणि तेव्हा साधारण आपण 1465च्या लेव्हलला आपण बघितलं होतं. त्याने त्या आठवड्यात 1566 पर्यंत मजल मारलेली आहे. त्याच्या पुढचा आपण बघितला होता तो म्हणजे पी-एफ-सी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आणि त्याच्यात ब्रेकआउट व्हायच्या बेतात होता. कॅन्डल तेवढीशी हे नव्हती, पण म्हटलं की लक्ष ठेवूया. पण दुर्दैवाने त्या आठवड्यात एक त्याच्याबद्दल वाईट न्यूज आली आणि गॅप डाऊन झाला आणि ओव्हरऑल खाली आला. त्यामुळे शेवटी मार्केट आहे. त्यामुळे कुठलीही एखादी वाईट न्यूज त्या कंपनीसाठी जरी ती कंपनी फंडामेंटली चांगली असेल, तर थोडीशी काही प्रमाणात त्याच्यात घसरण येऊ शकते. तर हे होते 2 स्टॉक ज्याच्यावर मी लक्ष ठेवत होतो. या आठवड्यातले आता आपण स्टॉक्स बघणार आहोत. या आठवड्याचा स्टॉक आहे तो म्हणजे गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट. ह्याच्यावर आपण बघू शकतो, की मागच्या आठवड्यात ब्रेकआउट झालेला आहे. ही एक ब्रेकआउट कॅन्डल आहे. त्याला थोडीशी वरची वात होती, व्हॉल्यूम होता, पण नेक्स्ट कॅन्डलने बऱ्यापैकी तो सस्टेन केलेला दिसतोय. त्याच्यानंतर रिटेस्ट झालेला दिसतंय. त्याच्यात थोडंसं प्रॉफिट बुकिंग आहे. बऱ्याच वेळेला असं होतं, की मोठे प्लेयर्स ह्याच्यात आत गेलेले दिसतात. हे व्हॉल्यूममधून आपल्याला कळू शकतं कन्फर्मेशनने. त्याच्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग होणं साहजिक आहे किंवा एखादा स्टॉक रिटेस्ट करणं साहजिक आहे. रिटेस्ट करायच्या वेळेला बऱ्यापैकी जो व्हॉल्यूम आहे तो कमी असतो. कारण जे लोक बाहेर पडतात ते कमी प्रमाणात बाहेर पडतात किंवा रिटेलर्स बाहेर पडतात असं म्हणू शकतो. आणि मोठे लोक अजूनही तिथेच आहेत, असे त्याचे हे संकेत असतात. त्यामुळे या आठवड्यात या स्टॉकचं नक्की काय होईल हे बघणं थोडंसं इंटरेस्टिंग असणार आहे. त्याच्यावर माझं लक्ष असणार आहे. पुढचा स्टॉक आहे तो म्हणजे क्रॉम्प्टन ग्रीव्हज ह्याच्यात सुद्धा ब्रेकआउट झाला दिसतोय आणि इथेही ब्रेकआउट लाईन आहे. त्याच्यानंतर त्याच्यात सुद्धा आपल्याला एक सिमिलर पॅटर्न दिसतोय तो म्हणजे ब्रेकआउट कॅन्डलला व्हॉल्यूम आलेला आहे. ह्याचा अर्थ की मोठे प्लेयर्स त्याच्यात आत गेलेले आहेत. त्याच्यानंतर तो 2 दिवस रिटेस्ट झालाय. सो ही एक चांगली गोष्ट आहे. रिटेस्ट होतानाचा बऱ्यापैकी पॅटर्न जो आहे, तो याच प्रकारे असतो. ते म्हणजे ब्रेकआउट कॅन्डलला जो व्हॉल्यूम आहे, तो बऱ्यापैकी मोठा असतो आणि ही जी कॅन्डल आहे, ती या 2 कॅन्डल्स आहेत, तो त्याचा व्हॉल्यूम आहे तो लहान होत जातो. पहिल्या दिवशी अजून कमी होतो आणि दुसऱ्या दिवशी आणखी कमी होतो. तो रिटेस्ट झालेला स्टॉक आहे. तो चांगल्या प्रकारे जिथे जायचंय त्या तिथे जाऊ शकतो. त्यामुळे या स्टॉक्सवर माझं या आठवड्यात लक्ष असणार. तर हे होते मागच्या आठवड्यात बघितलेले स्टॉक्स आणि या आठवड्यात बघणार आहे ते स्टॉक्स. तर तुम्ही सुद्धा कुठला एखादा स्टॉक बघत असाल, ज्याच्यावर लक्ष ठेवणार असाल, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. दर रविवारी रात्री आम्ही 9 वाजता स्टॉकपोर्टची साप्ताहिकी घेऊन येत असतो. त्याच्याशिवाय दर आठवड्यात साधारण रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आम्ही कम्युनिटी पोस्ट किंवा त्याच्या रिलेटेड काही व्हिडिओज किंवा एक माहितीपर व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे 9 वाजण्याच्या सुमारास आमच्या चॅनलला भेट द्यायला हरकत नाही. सोबतच आमचा WhatsApp क्रमांक दिलेला आहे. तिथे सुद्धा तुम्हाला काही शंका वगैरे असतील तर तुम्ही विचारू शकता. तिथे आम्ही नक्कीच तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुन्हा पुढच्या एका नवीन भागात. Stockport. Learn, focus, earn.